तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची बातमी आहे। महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की लाडक्या बहिणींना आता KYC करावी लागणार आहे। तर KYC कशी करायची आहे, कशा प्रकारे करायची आहे, त्याच्याबद्दल GR जो आहे तो जारी झालेला आहे। शासन निर्णय आलेला आहे, म्हणजे सरकारने जो GR आहे तो जारी केलेला आहे की आता लाडक्या बहिणींना जे KYC आहे ती करावी लागणार आहे। तर आपण GR पण बघूया आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे KYC आहे ते कशा प्रकारे करायची आहे, कोणती पद्धत आहे, कशा प्रकारे आपण KYC करू शकतो, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कसं आहे तुम्ही स्किप न करता बघा, कारण जर तुम्ही एक स्टेप जरी मिस केली तर तुम्हाला जे आहे कशा प्रकारे KYC करायची आहे ते समजणार नाही। ठीक आहे, तर मंडळी चला आपण तुमचा वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मंडळी, हा आहे तो GR। या GR मध्ये बघा सर्वात वरती लिहिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत। ठीक आहे, तर हा आहे तो GR। हा जो GR आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही हा जो GR आहे तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर बघा इथे ही जी माहिती दिली आहे, ही प्रस्तावना आहे, तुम्ही वाचू शकता। तर हा जो GR आहे हा कालच जो आहे तो जारी झालेला आहे। तर बघा हा जो GR आहे याची मी तारीख दाखवतो, ही बघा ही आहे 18 सप्टेंबर 2025, म्हणजे 18 सप्टेंबरला हा जो GR आहे तो जारी झालेला आहे। आणि आता या GR मध्ये ही जी प्रस्तावना आहे ही तुम्हाला वाचायची आहे। या GR ची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि GR बद्दल तुम्ही हा जे प्रस्तावना आहे तुम्ही वाचू शकता। याच्यामधले जे आहे मेन पॉईंट मी तुम्हाला मेन जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तर बघा इथे लिहिलं आहे, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करावायचे आहे। महिला व बाल विकास विभागाची म्हणून UDIने नियुक्ती केली आहे, त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर KYCची सुविधा उपलब्ध करून देऊन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधारेने होती। तर बघा हा जो GR आहे याच्यामधला एक मेन पॉईंट आहे तो बघा, हे बघा या इथे लिहून आहे, इथे बघा मी इथे टिकमार्क करत आहे बघा, वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। म्हणजे ही जे KYC आहे ते तुम्हाला 2 महिन्याच्या आत जे आहे ते पूर्ण करायची आहे। ठीक आहे, जर ह्या 2 महिन्याच्या आत जर तुम्ही पूर्ण नाही केली तर बघा इथे लिहूनच आहे, तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील। समजा तुम्ही 2 महिन्याच्या आत समजा KYC नाही केली तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जाणार आहे। दरवर्षी तुम्हाला ही जे KYC आहे दरवर्षी तुम्हाला करायची आहे। आता ही जी KYC आहे तुम्हाला कशा प्रकारे करायची आहे याच्याबद्दल इथे काही या GR मध्ये दिलेलं आहे। याच्यामध्ये प्रोसेस सांगितलं आहे की कशा प्रकारे तुम्ही KYC तुम्हाला करायची आहे। ठीक आहे, पण मी ते जे प्रोसेस आहे तुम्हाला मी आता करून दाखवणार आहे। या GR ची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ठीक आहे, तिथून हा GR जाऊन जे आहे या प्रकारे जे KYC मध्ये प्रोसेस दिले आहे या GR मध्ये KYC ची इथे जाऊन तुम्ही या प्रकारे तुम्ही जे KYC तुम्ही करू शकता। इथे प्रोसेस दिली आहे, पण मी आता तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते की जी प्रोसेस आहे आपल्याला कशा प्रकारे करायची आहे। ठीक आहे, तर चला जाऊया। तर बघा मंडळी, सर्वात आधी आपल्याला जे आहे Google Chrome ब्राउझरवरती जायचं आहे। इथे गेल्यानंतर बघा मी ज्या प्रकारे सर्च करतो त्याच प्रकारे तुम्हाला पण सर्च करायचं आहे। इथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना, ठीक आहे, अशा आणि KYC अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। काय सर्च करायचं आहे? लाडकी बहीण योजना KYC असं टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर बघा इथे ही जी पहिली आहे वेबसाईट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा लक्षात घ्या एक स्टेप, इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर बघा इथे आपल्याला जे आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते। तर बघा इथे आहे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक। तर पहिल्या डब्यामध्ये इथे आपल्याला जो लाभार्थी आपला आधार क्रमांक आहे, ज्या महिलेचा जो लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे मिळत आहेत त्या महिलेचा इथे आधार क्रमांक टाकायचा आहे। तर आपण आधार क्रमांक सर्वात आधी टाकून घेऊया।
आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे जे कॅप्चा आहे, हा जो कॅप्चा आहे हा या डब्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तो पण कॅप्चा आपण टाकून घेऊया. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर तर बघा इथे ही जी सूचना आहे, ही जी सूचना दिलेली आहे ही तुम्हाला वाचायची आहे. ही सूचना वाचल्यानंतर बघा त्याच्याच खाली आहे मी सहमत आहे, याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. इथे टिक केल्यानंतर बघा इथे खाली ऑप्शन आलेला आहे OTP पाठवा. तर या OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा लक्षात घ्या, इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेणार आहे. इथे थोडा वेळ घेतल्यानंतर बघा थोड्या वेळ आपल्याला वाट पाहायची आहे. तर बघा अशी वाट पाहिल्यानंतर बघा इथे का म्हणत आहे, इथे लिहून आलं आहे इरॉर म्हणून दाखवत आहे. इरॉरमध्ये काय लिहून आलं आहे, अनेबल टू सेंड OTP. म्हणजे कसं आहे, ही जी KYC आहे येत्या 2 दिवसामध्ये जे आहे सुरू होणार आहे. सध्या याच्यावरती काम चालू आहे. फक्त सरकारने एवढं सांगितलं आहे की जी KYC आहे तुम्हाला या 2 महिन्यामध्ये पूर्ण करायची. समजा आता या 2 दिवसामध्ये समजा जे eKYC जी प्रक्रिया आहे ते पूर्ण म्हणजे चालू होणार आहे. त्याच्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही जी KYC आहे तुम्हाला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरॉर येतो अनेबल टू सेंड OTP. तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण ही जी eKYC आहे 2 दिवसानंतर सुरू होणार आहे. तर ज्या दिवशी eKYC जे आहे करणं सुरू होईल, कारण इथे OTP पाठवानंतर जे आहे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला OTP येईल, त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. त्याच्याबद्दल जे संपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, जेव्हा पण eKYCची प्रक्रिया सुरू होईल त्या अगोदर आपल्या सर्वात आधी व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनलवरती येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला eKYC पण करायची आहे. eKYC सध्या जे आहे ते सुरू व्हायची आहे. 2 दिवसानंतर हे जे eKYC आहे ते सुरू होणार आहे. ठीक आहे. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या दिवशी आपल्याला जे आहे eKYCचं करणे सुरू होणार त्या दिवशी सर्वात आधी व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनलवरती येऊन जाणार आहे. ठीक आहे. तर समजली मंडळी माहिती. तर मंडळी हा होता GRची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला जे eKYC आहे ते करायचे आहे. ठीक आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.